का येतो? आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी झालेला आजार म्हणजे ताप. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, शरीरात कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आलं की ताप येतो. पण खरा प्रश्न हा आहे, हे इन्फेक्शन होतंच का? रोज लाखो बॅक्टेरिया, व्हायरस श्वासावाटे तोंडावाटे आपल्या शरीरात येतात. मग रोज का नाही ताप येत? कधी विचार केलाय एकाच वातावरणात राहणाऱ्या सगळ्यांनाच ताप का नाही येत? बघा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस हे सगळेच आपल्यासारखे छोटे जीव आहेत. कोणी मुद्दामून माणसाला आजारी पाडूया असं ठरवून शरीरात येत नाही. ते येतात त्यांचं लाईफ सायकल जगायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नाच्या शोधात. मग या मायक्रोब्सचं अन्न म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरात साठलेलं, न पचलेलं किंवा अर्धवट पचलेलं अन्न. बऱ्याच वेळेला चुकीचा आहार, आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे डायजेस्टिव्ह पॉवर कमी होते, अन्न पचत नाही आणि शरीरात साठायला लागतं. मग काय, या बॅक्टेरिया, व्हायरसना मिळतो रेडीमेड फराळ. वेगवेगळे मायक्रोब्स, वेगवेगळ्या प्रकारचे ताप, वेगवेगळी लक्षणं. पण लक्षात ठेवा, मूळ कारण एकच.